पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात दिनांक 2 जुलै 2021 रोजी 2 पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपांचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। गेल्या 9 महिन्यात दोन्ही पेट्रोल पंपांवरील विक्रीमध्ये चांगली वाढ झालेली असून साधारण 1 कोटी रुपये इतका नफा झाल्यानं पोलीस कल्याण निधीमध्ये वाढ झालेली आहे। सदर पेट्रोल पंप हा संपूर्णपणे महिलांकडून चालवला जात असून भारत पेट्रोलियम यांच्याकडून पश्चिम भारतामधील डेब्युटंट ऑफ द इयर या पारितोषिकानं पाषाण रोड पेट्रोल पंपास सन्मानित करण्यात आलं आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सीएनजीचा वाढता वापर पाहता आणि स्थानिक नागरिकांना सुविधा पुरवण्याकरता बाणेर रोड येथील पेट्रोल पंपावर सीएनजी सेवा उपलब्ध करण्यात आली असून सदर सेवेचं लोकार्पण आज माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ई ऑफिस या कार्यप्रणालीचा प्रथम वापर सुरू केला असून जिल्हा घटकांमध्ये ई ऑफिस या कार्यप्रणालीचा वापर करणारे पुणे ग्रामीण पोलीस दल हे पहिले घटक कार्यालय आहे। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयात प्रशासकीय कामकाज गतिमान आणि पेपरलेस करण्याच्या दृष्टीनं जानेवारी 2022 पासून ई ऑफिस या कार्यप्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू करण्यात आला होता। आज माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते सदर कार्यप्रणालीचं उद्घाटन करण्यात येत आहे। नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर राष्ट्रीय माहिती केंद्र भारत सरकार यांनी ई ऑफिस ही कार्यप्रणाली विकसित केलेली असून ती भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे यांच्या शासकीय व प्रशासकीय कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगानं बनवण्यात आलेली आहे। या प्रणालीद्वारे आपण पत्रांची देवाणघेवाण करू शकता, तसंच कार्यालयीन नस्ती अर्थात फाईल या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवता येऊ शकेल। ई ऑफिस काम करणाऱ्या व्यक्तींचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड सुरक्षित असून वैयक्तिक मोबाईलवर OTP येतो। यामुळे यामध्ये दुसरा कोणीही प्रवेश करू शकत नाही। कार्यालयीन कामकाज हे 2 प्रकारात केलं जातं। 1 टपाल रिसीट ज्यामध्ये पत्रांची देवाणघेवाण केली जाते। 2 नस्ती फाईल ज्यामध्ये कार्यालयास प्राप्त पत्राच्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश प्राप्त करण्याकरता नस्ती तयार करून पाठवली जाते। ई ऑफिस कार्यप्रणालीची महत्त्वाची वैशिष्ट्ये। सदरची कार्यप्रणाली ही क्लाउड बेस किंवा लोकल डेटा सेंटर यावर चालत असल्यानं अधिकारी आणि कर्मचारी यांना कुठूनही यावर काम करता येतं। सदरची कार्यप्रणाली ही मोबाईलवरून देखील चालवणं सहज शक्य आहे। या प्रणालीमुळे कार्यालयीन कामकाज हे डिजिटल स्वरूपात संग्रहित करणं शक्य आहे। आदेश निर्गमित करण्याकरता डिजिटल स्वाक्षरीचा वापर करता येतो। या प्रणालीमध्ये पेपरलेस कामकाज असल्यानं कागदांची बचत होते आणि निसर्गाचा ऱ्हास कमी करायला मदत होते। वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवता येते आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळू शकते।